मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसंबंधी एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. सर्वात प्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी 19 तारखेला ठाणे येथील संविधान चौकात जे आंदोलन पार पडलं, या आंदोलनाच्या शेवटच्या क्षणी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय नरेश म्हस्के यांनी उपस्थिती दाखवली. या आंदोलकांची भेट घेतली, यांच्या सविस्तर मागण्या ऐकून घेतल्या आणि यावरती लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक लावून देतो असं आश्वासन दिलं. तर त्यावरती बालाजी पाटील चाकूरकर आणि तुकाराम बाबा यांनी पुढील कॅबिनेटच्या अगोदर आमची बैठक लावून द्या असं त्यांना सांगितलं. तर त्यावरती सुद्धा ती सकारात्मक होती. त्यांनी सांगितलं की पुढील कॅबिनेटच्या अगोदर म्हणजे येणाऱ्या मंगळवारच्या अगोदर तुमची व एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक लावून देतो. आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. पण यावरती त्यांनी असं सुद्धा सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब हे सकारात्मक आहेत. मागील भेटीनंतर कॅबिनेटमध्ये तुमचा मुद्दा सुद्धा घेतला होता. पण यावरती अनेक वेगवेगळ्या नेत्यांकडून अशी भूमिका मांडण्यात आली की ही योजना फक्त प्रशिक्षणार्थ्यांची आणि प्रशिक्षणाची योजना आहे. त्यामुळे याच्यातून कायमस्वरूपी रोजगार देता येईल का नाही याच्यावरती शंका आहे. त्यावरती एकनाथ शिंदे आणि अनेक नेत्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की यांना कायमस्वरूपी किंवा यांना रोजगार दिला पाहिजे. त्यामुळे यावरती नक्कीच काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी सविस्तर या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबतीत सांगितलं आहे. ती फेसबुक पोस्ट काय आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. नरेश म्हस्के यांनी फेसबुक पोस्ट काय केली आहे ती महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या न्याय मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रशिक्षणार्थ्यांची मुदत वाढवावी, मानधनात वाढ करावी, तसेच या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावं या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. या मोर्चात विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांचे नेतृत्व श्री बालाजी पाटील चाकूरकर हेही उपस्थित होते. मोर्चात मोठ्या संख्येने तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता. शिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या या तरुणांनी सांगितलं की त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या असून सरकारने त्यांच्यावरती विश्वास दाखवत कायमस्वरूपीची संधी द्यावी. त्याबरोबरच या मोर्चाला सामोरं जात मी विद्यार्थ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत मी त्यांना सांगितलं की त्यांच्या मागण्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. तसेच लवकरच या विषयावरती बैठक आयोजित करून योग्य तो मार्ग काढण्याचं आश्वासन देखील त्यांना दिलंय असं त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे हे आंदोलन नक्कीच सकारात्मक वळणावरती पोहोचलंय आणि याच्यामधून नक्कीच सकारात्मक निर्णय होणार आहे. पण त्यापूर्वी आता येणाऱ्या कॅबिनेट पूर्वी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत नरेश म्हस्के यांनी सांगितल्यानुसार बैठक होते का, ते किती त्यांचा दिलेला शब्द पाळतायत की मागे जसं माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बाबाला शब्द दिला होता त्यानुसारच वेळेवरती वेळ काढून नेत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या मंगळवारपर्यंत ही कॅबिनेटची बैठक लागेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. याबरोबरच तुमचे जे प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना हे अपडेट कळेल. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.